बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। 7 मेला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टॉरंट आहे। फिर्यादी यांनी वर्ष 2023 नोव्हेंबरमध्ये नवीन बियर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता। मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली आहे। काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बियर शॉपीचा परवाना मंजूर करून देतो, मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी पैशाची मागणी त्यांनी केली। फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली। मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागण्यात आली। 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खात्री पटवीत 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ आणि चेतन खारोडे यांना रंगेहात अटक केली आहे। सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावरती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाईमध्ये 3 आरोपी असून त्यापैकी 2 आरोपी अभय खताळ व चेतन खारोडे यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी क्रमांक 1 हे लोकसेवक अद्यापपर्यंत मिळून आलेले नाही। त्यांचा शोधासाठी पथक तयार करून युद्ध पातळीवर शोध सुरू असल्याची माहिती मंजुषा भोसले, पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी यावेळी दिली आहे। काल दिनांक 7/5/2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर या कार्यालयावरती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यामार्फत यशस्वी सापळा कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईची तक्रार ही दिनांक 25/4/2024 रोजी प्राप्त झाली होती। त्यानुसार सदरची कारवाई काल यशस्वीपणे करण्यात आलेली आहे। सदर सापळा कारवाईमध्ये एकूण 3 आरोपित लोकसेवक असून त्यापैकी 2 आरोपित लोकसेवक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्यांना दिनांक 10/5/2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड हे माननीय कोर्टाने मंजूर केलेला आहे। आरोपित क्रमांक 1 हे लोकसेवक अद्यापपर्यंत मिळून आलेले नाहीत। त्यांच्या शोधासाठी पथके तयार केलेली असून त्यांचा शोध हा युद्ध पातळीवरती चालू आहे। लाचची मागणी किती होती किती सदर प्रकरणामध्ये 1,30,000 रुपयाची लाच रक्कम डिमांड केलेली होती, परंतु स्वीकार हा 1 लाख रुपयाचा झालेला आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।